सोलापूर शहरातील आपल्या सगळ्यांचं शक्तिपीठ नालंदा बौद्धविहार या ठिकाणी आज भेट द्यावी आणि आदरणीय अय्यानंद भंते देवजी यांची भेट घेऊन संवाद साधला या हेतून आज मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेजी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद जाधव, नांदेडहून खास करून आपल्यामध्ये उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदरणीय सुरेश गायकवाडजी, नालंदा बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष उत्तम कांबळे, तसेच कमिटीचे सारे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शशिकला सुरवसेजी, तसेच मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्य श्री सोनकांबळे, श्री आपटे, श्री सुरवसे, श्री कांबळे, श्री बनसोडे, श्री कसवाडीकर, सूत्रसंचलन यांनी अतिशय उत्तमरित्या नेहमीप्रमाणे पार पाडतात ते श्री गायकवाड, इथं उपस्थित असलेले आमचे सारे माझे नगरसेवक, सारेची नाव म्हणता येतील आपला अधिक इच्छित आहे. त्यामुळे इथं उपस्थित असलेले सारे सन्मानी आणि समस्त बौद्ध समाज बांधव, बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार, तरुण मित्रांनो, गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि काही कार्य हाती घेण्या अगोदर महामानवांचं सानिध्य, त्यांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण, त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार
याच्याशी आपण एकरूप झालं पाहिजे. म्हणून मी आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. नालंदा बौद्ध विहार याचा सारा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून हे बौद्ध विहार या ठिकाणी आपण साऱ्यांनी साकारले. आणि आमचा जो समाज बांधव आहे त्यांनी हा आग्रह धरला गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हायचा असेल तर अशी एक व्यवस्था आपल्याला इथं निर्माण करावी लागेल. आणि म्हणून हे सारं काम आपल्या सगळ्यांच्या कष्टातून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून हे या ठिकाणी आपण साकारू शकतो. तरच मला इथं आल्यानंतर तुम्ही जे प्रेमाचं दर्शन देता याच्याबद्दल आपण एवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण एक आहोत हे काहींना पाहत नाही आणि म्हणून अधूनमधून आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रकार घडत नाही. आता आज आपण ठरवून दिलेलं आहे की यापुढं असे काही राजकीय सामाजिक डाव कोणी आखणार असेल तर ते हाणून काढले. कारण आपल्याबद्दल आमची जी श्रद्धा आहे या श्रद्धेच्या अनंत अनेक परीक्षा आम्ही दिलेल्या आहेत. लातूर इथे जे काही घडलं हे आपल्या विचाराशी हरकत घेऊन काही घडलं असं कधी घडलेलं. आपल्या विचाराचा सन्मान करतच आपण नेहमी पाऊल टाकलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं किंवा आपण जेव्हा एखादा विडा उचलतो तेव्हा आपण एकजुटीनं राहायला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लातूर शहरामध्ये उभा राहणार त्याला मी सुरुवात करतो. अशी काही राजकीय मंडळी बातमी पेरत असते. आपण हेही स्वतः घेतलं पाहिजे की राजकीय डावपेच
आम्ही तर कधीच टाकले आम्हाला ते माहितीच नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सरळ काम करायला सांगितलं. आणि म्हणून आपल्यामध्ये अंतर कसं वाढेल याकडं सातत्यानं काही कट कारस्थान समाजकरंटक हे करत असतात याच्यापासून आपण सावध राहतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये उभा करायचा अशी चर्चा सुरू झाली. आणि मी देखील माझ्या सहकार्याला नेहमी असं विचारत असत, हे काही आश्वासन आहे, राजकीय भाष्य आहे का काही ठोस उपाययोजना आखलेल्या? अनेकांना मी बोलतो. जेव्हा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि तोही एका राजकीय दृष्टिकोनातून उपस्थित करण्यात आला, मग कोणीतरी उपस्थित करायचं, कोणीतरी त्याला होकार द्यायचा. मग मी तिथं हस्तक्षेप केला. तुम्ही तर म्हणताय की नवा पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 कोटी आपल्याला उभा करायचा आहे, तुम्ही कसं करणार आहात? कायदा काय म्हणतो की एक पूर्णाकृती पुतळा असल्यानंतर त्याच्या 2 किलोमीटर अंतरावर दुसरा पूर्णाकृती पुतळा उभा राहू शकतो. आम्ही कायद्याचाच संदर्भ देतो, हे लक्षात घ्या. पण त्याच्यावर शासनाने उत्तर असं दिलं की ही जी बाब आहे ती तपासून पहा. त्याचं आम्ही स्वागत केलं. तेव्हा अलीकडे मला असं कळालं की महाराष्ट्र शासनानं ती 2 किलोमीटरची जी अट आहे ती शिथिल केली. तो जर मुद्दा आम्ही उपस्थित तुमच्या वतीने केला नसता तर ती अट शिथिल झाली असती का? कदाचित अशीच लालपेटीमध्ये पडली असते. ती अट शिथिल झाली. आता तो आराखडा लोकांसमोर सादर झालेला आहे, त्याच्यावर सूचना देखील नागरिकांच्या घेण्यात येत आहे. तो आराखडा मी परवा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आचारसंहिता लागण्या अगोदर जेव्हा बैठक घेतली तेव्हा तो आराखडा काय हे देखील मी समजून घेतलं. तो आराखडा साधारणतः आता तयार झाला नाही. माझं आव्हान आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला की त्या आराखड्यामध्ये तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील दाखल करा. आणि बांधवांच्या, समाज बांधवांच्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या ज्या सूचना असतील त्या सूचनेनुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 विकास आघाडी उभा करेल हे मला मुद्दाम म्हणून परीक्षा तर आम्ही रोजच देतो. आणि खरं म्हणजे परीक्षा, अगदी परीक्षा देऊनच समाजामध्ये खरंच एखाद्या समाजामध्ये एखाद्याला काम करायचं असेल, अनंत अडचणी येतात, अडचणी निर्माण केल्या जातात. त्याची तमा न बाळगता आपल्याला आपल्या मार्गाने पुढे जायचं असतं आणि ते करणारे आम्ही आहोत. पहिला पूर्णाकृती पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या शहरामध्ये कोणी उभा केला? आदरणीय विलासराव देशमुख साहेब. या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मुला मुलींचे हॉस्टेल
लातूरमध्ये नाही, राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुल कोणी उभं केलं? शिष्यवृत्ती ज्याची चर्चा आज होते, जी मिळत नाही, ती कुणी सुरू केली? बरं, आता समाज बांधव इथे तिथे खरं म्हणजे मी राजकीय भाष्य करणार नव्हतो. तर धार्मिक स्थळामध्ये राजकीय भाष्य सहसा आपण करत असं मी तरी करत नाही. पण सुरेश गायकवाडांनी, उत्तम कांबळेंनी थोडंसं भाष्य केल्यामुळं मग मला त्याचा धागा धरून पुढे जाण्यापलीकडे मला काही मार्ग नव्हता. सहज मला बसल्या बसल्या आठवलं, मला दंतेजीचे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अतिशय उत्तम ग्रंथ माझ्या हाती दिलेला आहे. आणि हा ग्रंथ निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे समाजकार्य आम्हाला करायचं आहे त्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरेल, त्याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही चिंता नाही. सुरेश गायकवाड इथे आहेत, चळवळीचे कार्यकर्ते आहेत, तिकीट मागतायत ते नांदेड देऊळ येथून. आम्ही करू चर्चा काय बेसमध्ये आहे ना. मी सहज विचार केला की सामाजिक न्याय खातं हे कुणाकडे आहे? आता मुख्यमंत्र्याकडे. सामाजिक न्याय हे मुख्यमंत्र्याकडे. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेकडे ती संधी होती सामाजिक न्याय खातं दलित नेत्याकडे देण्याची, नाही दिलं त्यांनी त्यांच्याकडे. हे बातम्यांचं नाही का, इथली कुठलीही बातमी बाहेर देऊ नका, कारण हे अंतर्गत चर्चा. महाविकास आघाडीमध्ये देखील जेव्हा अजित पवारांकडे खातं होतं तेव्हा हे खातं त्याने कोणाला दिलं? धनंजय मुंडे होते. त्यांनाही संधी होती दलित नेत्याला हे खातं द्यायची. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे जेव्हा तेव्हा सामाजिक न्याय खातं एकदा चंद्रकांत आंडोरेने दिलं होतं आणि एकदा केवळ आंडोरे 7 करोड रुपयाची स्कीम म्हणजे जयवंत आंडोरेने दिलं, चंद्रकांत आंडोरेला दिलं. आता शिकावर्ग भागाची परीक्षा आपण करतो असंच आहे ना. म्हणजे तुम्हाला दृष्टिकोन लक्षात येतो, काँग्रेसचा दृष्टिकोन काय. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे सरकार स्थापन होईल तेव्हा सामाजिक न्याय खातं हे दलित नेत्याकडेच ही आमची भूमिका. तुमच्या ज्या मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी, लातूर जिल्ह्यासाठी, लातूर शहरासाठी ज्या तुमच्या आशा आकांक्षा आहेत त्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची नियत ही फक्त काँग्रेस. आमचे अध्यक्षच आदरणीय मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षच आता गौतम बुद्ध यांचे शिष्य आहेत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करतोय. आणि अशा काळामध्ये या देशाला, या राज्याला जर योग्य मार्गाने पुढे न्यायचं असेल, योग्य विचार स्वीकारावा लागेल. आणि तो योग्य विचार महाविकास आघाडीचा आहे हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडलं. आणि आम्हाला मंडळीवर टीका करण्यासारखं विरोधकांकडे काहीच नाही. अलीकडे मी
काही वर्तमानपत्रामध्ये सामाजिक माध्यमांवर वाचलं त्यानं देशमुख यांनी काय केलं मी विचार केला थोडंसं आपण मागे बोलून पाहावं देशाकडे काय केलं तेव्हा त्याची सगळी माहिती घेतली तेव्हा लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2,250 कोटी रुपयाचा निधी हा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं खेचून आणतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्य स्मारकासाठी पानगाव पहिल्या टप्प्याचे 10 कोटी तर मागेच मंजूर केले तर दुसऱ्या टप्प्याचे दुसरे 10 कोटी रुपये दिलेले आहेत विभागीय स्मारकाचा दर्जा स्मारक आहे आणि त्याला दर्जा असणार आणि मध्ये काही राज्य स्मारक असतात काही राष्ट्रीय स्मारक असतात काही विभागीय पहिल्यांदा त्याला विभागीय स्मारक म्हणून दर्जा देण्याचं पत्र मागेच आणलं आणि कदाचित ते केव्हाही त्याची मंजुरी मिळेल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही त्याला विभागीय स्मारकाचा दर्जा येऊ केला ही सगळी कामं आपल्या सहकार्याने आशीर्वादाने आम्ही करू शकतो त्या भागातल्या सगळेच माझी उत्तम काम करतात त्यांनी काही कामं केली आहेत ती तुमच्या समोर ठेवणार आहेत ते आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय कामं करायचे ते देखील तुमच्याकडनं समजून घेणार आहेत जेणेकरून 2019 ते 2024 जे केलं आम्ही लोकांपुढे ठेवलं आणि 2024 ते 2029 आपल्याला काय करायचं आहे हे देखील आम्ही नागरिकांकडनं समजून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करणार बोलण्यासारखं खूप आहे थोडक्यामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांना विश्वास दिला पाहिजे या हेतून आज खरं म्हणजे आम्ही आपण सारे इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो नालंदा बौद्ध विहार प्रज्ञा महिला मंडळ यांचं जे कार्य या पुढच्या काळामध्ये त्यांना करणं अपेक्षित आहे या कार्यामध्ये सदैव आम्ही आपल्यासाठी तत्परतेनं मदत करण्यासाठी उपलब्ध आहोत हे देखील मला आपल्याला सांगायचं आणि आणखी काय करायचं असेल ते देखील फक्त लातूरमध्ये नाही महाराष्ट्रात तुमचा जो विचार आहे तो मुंबई दिल्लीमध्ये घेऊन जाणं आणि तिथं पोचवणं मांडणं भारताच्या लोकसभेमध्ये डॉक्टर शिवाजी कांदे करतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अमित देशमुख करेल हे देखील मला आपल्याला सांगायचं आणि म्हणून या महाविकास आघाडीच्या झंझावातामध्ये आता मागे राहणार बंदेजी इथं अनेक आमचे कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचे जे अनेक महामंडळ आहेत त्या महामंडळावर
सुद्धा त्यांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी ते आतुरतेनं वाट पाहतात. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महामंडळ असतील, समित्या असतील, इथे निश्चितच आमच्या सन्मान मानवाला योग्य सन्मान देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही उचित पाऊल उचलू. नागसेन कामेगाव बोला तर आम्ही देतच होतो. हा, महाराष्ट्र राज्य चित्रपट परीक्षण महामंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. पण वेळ कमी मिळाला असं म्हणाले. आता नागसेन कामेगावकर तुम्हालाच फक्त वेळ कमी मिळाला असं नाही, आम्हालाही त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण राहिलेला वेळ सुद्धा तुम्हाला देऊ. याबद्दल आपण काळजी करू नये. म्हणते दयानंद हेलोजी यांची आज सदिच्छा भेट झाली याचा मला मनस्वी आनंद आहे. नेहमी आमचा संवाद असतो. तो येणाऱ्या काळामध्ये अधिक परिणामकारक ठरू अशा आशा या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकशाहीच्या उत्सवाच्या देखील आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत, हम गुलाम नहीं, हम योद्धा बन चुके हैं. हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि म्हणून महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अडचणीत येतो, भारत जेव्हा जेव्हा अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा आपलं हे बटालियन तत्पर असतं. हे सुद्धा बटालियनचं सौभाग्य सुद्धा फक्त काही नाही, काही नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले की हम गुलाम नाही, हम योद्धा बन चुके हैं, हेच आहे त्याचं तात्पर्य. आणि हा लढ्यामध्ये आपण सगळे सहभागी व्हाल. आणि आपल्याला महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि निश्चित आम्ही असणार नाही. त्यामुळे समाज बांधवांनी कुठेही नामभेद होण्याची आवश्यकता नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. आणि अतिशय उत्तम ही भेट आज या ठिकाणी संपन्न झाली, याबद्दल आनंद व्यक्त करून माझ्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय भीम. धन्यवाद.